नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिलेली गानू आजींची अंगाई ह्या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग. कथासंग्रहाचं नाव आहे अंधारवारी. पहिल्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की गानूवाड्यामध्ये सुनंदन कांजण्यांनी फणफणला होता. त्याला त्याची आई दवाखान्यात घेऊन गेली आणि वाड्यामध्ये राहिला एकटा अवी आणि गानूंचा छोटा 1.5 वर्षाचा माधव. आणखीन टी गानू काकूंनी सांगून ठेवलं होतं की परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं तर जोरात किंचाळायचं आणि म्हणायचं, चिखल भात खा, परत जा, माती मायेची शपथ आहे तुला. इथपर्यंत आपण पहिल्या भागामध्ये कथाभाग पाहिला आहे. आता आपण पुढे वाचूया. एवढं बोलून झाल्यावर काकू भिवा मामाला हाक मारत उठल्या आणि बाहेर जाऊन बैलगाडीत बसल्या. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. जाता जाता काकूंनी शेवटचं एकदा माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी होती, भीती होती. जाऊ ना बाळा, काकूंनी विचारलं. जा, काळजी करू नका काकू, मी ठेवतो लक्ष, मी उसना आव आणत म्हणालो. पण तेवढ्यानेही त्यांचा चेहरा खुलला. एवढ्यात भिवा मामाने बैल हाकले. गानू काकू, त्यांच्या मांडीवर झोपलेला सुनंदन आणि भिवा मामा वाडीतून बाहेर पडत दृष्टीआड झाले. तेव्हा माझ्या सर्वांगावर भीती कोसळली होती. बैलगाडी दिसेनाशी झाली. थोड्या वेळाने गाडीने उडवलेला धुरळाही खाली बसला आणि मी खऱ्या अर्थाने वाडीत एकटा उरलो. मी सभोवताली नजर फिरवली. आज वाडी किती वेगळी दिसत होती. एरवी आपल्या झुळकांनी अंगावर सुखद शहारा आणणारी झाडं आता एकदम अनोळखीच वाटत होती. एकटी आणि गुम्म. जिथे नजर जाईल तिथे झाडंच झाडं. झाडांनी उजेडही अडवलेला. तसा पश्चिमेकडे अजूनही सूर्य होता, अगदी पूर्ण तांबूस सोलीव गोळ्या एवढा मोठा. पण त्याचं तेज झपाट्याने क्षय पावत होतं. बाहेर फार वेळ न घालवता मी आत गेलो. आत थेट माझघरात. तिथे देव्हाऱ्यातले देव जणू माझीच वाट पाहत बसल्यागत त्या भेसूर प्रकाशात भयान चमकत होते. तेव्हा मी काही फार लहान नव्हतो, असेन 13-14 वर्षाचा. ते वय म्हणजे धड लहानही वा मोठंही असण्याचं नव्हतं. ही घटना घडून 4 वर्ष उलटली होती. एव्हाना माझी देव्हाऱ्याविषयीची भीतीही थोडी कमी झालेली. पण त्या दिवशी त्या एकांतात गानूंच्या देव्हाऱ्यातल्या देवांनी माझ्या अंगाचा थरकाप उडवला. मी देव्हाऱ्याकडे पाहणं शक्य तेवढं टाळत होतो. माझघरात बसायचा कंटाळा आला की मध्येच बाहेर पडवीतल्या आजोबांच्या लोखंडी पलंगावर येऊन बसायचो. या ना त्या कारणाने वेळ मारून नेण्याचे शक्य ते सारे प्रयत्न मी करत होतो. 10 मिनटं गेली, 15 गेली, 20, 30, चांगला तासभर गेला. माझ्या हृदयाची धडधड आता स्थिरावली होती. कंटाळा आला आणि मी पुन्हा उठून माझघरात गेलो. बोळाच्या चौकटीच्या अगदी विरुद्ध बाजूला समोर आणखीन एक दरवाजा होता, परसात उघडणारा. तो दरवाजा उघडून मी बाग न्याहाळत बसलो. उन्हाचे ठिपके तर माझ्या डोळ्यांसमोर सावळसर होत नाहीसे झाले. झाडांच्या सावल्या लांब होत होत पार माझघरात शिरल्या आणि नंतर दिसेनाशा झाल्या. गानूंच्या बागेत संधीप्रकाश जरा जास्तच काळसर वाटतो. काळोखाचा सख्खा भाऊच म्हणाना. संधीप्रकाश फार काळ रेंगाळलाच नाही, आल्या आल्याच गुल झाला. बघता बघता बाग काळी ठिक्कर पडली. आता नजरेस पडत होते ते झाडांचे नुसते आकार, अंधाराने गिळलेले.
अंधार पुरेसा पडतो न पडतो तोच आकाशातून लठ्ठ वाटोळा चंद्र झरझर झरझर वर आला आणि एका ठिकाणी स्थिरावला. चंद्राच्या प्रकाशाने गानूंच्या परसात अनेक नक्षी चितारल्या. परसातल्या पाचोळ्यावर निळसर चंदेरी रंगाचे ठिपके पडले. बाहेर आता मंद वारे वाहू लागलेले. वाऱ्याच्या झुळका अंगावर सुखद गारवा आणत होत्या. किती वेळ गेला होता ह्याचा मला अंदाजच राहिला नव्हता. काकू एव्हाना परतायला हव्या होत्या. शेवटी बाहेर पाहण्याचा कंटाळा आल्यावर परसात उघडणारं माझघराचं दार बंद करून त्याला अडसर अडकवून मी मागे वळलो आणि पुतळा झाल्यागत जागीच थांबलो. बोळाच्या तोंडाशी गानू आजी होत्या. 4 पायांवर एखादं कुत्रं चालावं तशा रांगत रांगत पुढे सरकणाऱ्या गानू आजी. हो हो, गानू आजीच. त्यांचा तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो. माझ्या शरीरावरचा केस ताठ झाला. तीच अतिपरिचित भीतीची थंड जाणीव पूर्ण त्वेषानं शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले. त्या इथवर कशा पोचल्या मला कळलंही नव्हतं. आणि मग त्यांच्या घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली. जातं दळावी तशी. घर 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 घर. त्या तशाच 4 पायांवर रांगत पुढे आल्या. त्यांचे ते लकाकणारे डोळे रोखून त्या माझ्याकडेच बघत होत्या. 4 पायांवर रांगता रांगता त्या बोळ्याच्या चौकटीतून बाहेर पडून माझघरात शिरू पाहत होत्या. क्षणभर त्यांनी माझ्यावर रोखलेली नजर झोपाळ्यात झोपलेल्या माधवकडे वळवली. त्यांच्या त्या नजरेत आता वेगळीच लकाकी आली होती. त्या नजरेत एक अधाशीपण होतं, आषाढभूतपणा होता. मग मध्येच रांगता रांगता थांबत त्या उकिडव्या बसल्या आणि म्हणाल्या, झालं का चंद्रदर्शन? सुटली का तंद्री महाराजांची? म्हणजे त्यांना बोलताही येत होतं तर. किती मधाळ आवाज होता तो, मधाळ आणि लाडिक. पण त्या आवाजात काहीतरी अभद्र होतं जे माझी बोबडी वळवून गेलं. मी कसा तरी त्याच तिरमिरीत पुढे झालो आणि झोपाळ्यातून माधवला उचलून माझ्या कडेवर घेतलं. मी माधवला घेतलेलं पाहताच आजी किंचाळल्या. अगदी तार स्वरात मोठ्याने किंचाळल्या. मी घाबरून मागे सरकलो. त्यांच्या त्या किंचाळण्याने जागा झालेला माधव मोठमोठ्याने रडू लागला. दे दे पाहू त्याला माझ्याकडे, त्यांनी करड्या आवाजात फरमान सोडलं. अगदी क्षणभर त्यांचं ऐकत मी माधवला त्यांच्या हातात सोपवण्यासाठी पुढेही झालो. त्यांच्या आज्ञेत एक न मोडता येणारा हुकूम होता. पण 2 पावलं पुढे झालेलो मी अचानक थांबलो. काय वाटेल ते झालं तरी माधवला त्यांच्या ताब्यात द्यायचं नाही. माझ्या मनात कसा कुणास ठाऊक एक विचार उमटला. पुढे उचललेली पावलं मी मागे घेतली आणि आजी फिसकारल्या एखाद्या मांजरीसारख्या. माझ्याकडे पाहता पाहता त्यांनी जीभ बाहेर काढली. हातभर लांब जीभ, विडा खाऊन जर्द लाल झाल्याप्रमाणे दिसणारी भडक तांबडी जीभ. 4 पावलांवर रांगत त्या अजून थोड्या पुढे आल्या. त्यांचा तो एकूण आविर्भाव, अवतार पाहून रडणारा माधव एकाएकी हसू लागला. करकरीत तिन्ही सांजेला पूर्ण एकट्या गानूवाडीतल्या त्या भयाण माझघरात ते हसू माझ्या अंगावर जळत्या निखारा ठेवून गेलं. याआधी मी काय माधवला हसताना ऐकलं नव्हतं? निश्चितच ऐकलं होतं. पण त्या दिवशी ते हसू गानूंच्या माझघरातल्या त्या अघोरी वातावरणाला एक अभद्र पार्श्वसंगीत पुरवून गेलं. माधवला हसताना पाहून आजी अधिकच चेवल्या. मग मध्येच गुडघ्यांवर उभ्या राहत त्या डावी उजवीकडे झुलत जोराने टाळ्या पिटू लागल्या. त्यांना तसं झुलताना पाहून छोटा माधव अधिकच जोरात हसू लागला. मी रडकुंडीला येऊन लटपटत्या पायांनी तसाच
मागे मागे जात राहिलो. शेवटी पाठ भिंतीला चिकटली तेव्हा नाईलाजाने थांबावंच लागलं. दे दे त्याला माझ्याकडे, दे पाहू, दे इकडे. आजींनी पुन्हा एकदा करड्या आवाजात फरमान सोडलं. मी मानेनेच नाही नाही असं म्हणत होतो. एव्हाना माझघरात चांगलाच अंधार झाला होता. मी मघा बाग न्याहाळण्याच्या नादात दिव्या लावायला विसरलो होतो. विजेचा बोर्ड समोरच होता, पण पायात तेवढे त्राण नव्हते. शिवाय तिथे पोहोचण्यासाठी मला आजींना ओलांडावं लागणार होतं. 4 पावलांवर रांगत रांगत आजी आता माझघराच्या मध्यावर पोहोचल्या. त्यांनी अजून 4-6 पावलं पुढे टाकायचा अवकाश. मी त्यांच्या अगदी कवेत येणार होतो. मी आजूबाजूला पाहू लागलो. तिथून निसटायला काही वाव आहे का याचा अंदाज घेऊ लागलो. पण जवळपास काहीच नव्हतं. ना दार, ना एखादी रिकामी चौकट ज्यातून आजींच्या जवळून न जाता मला निसटता येईल असं तिथे काही नव्हतं. ओसरीकडे जाणाऱ्या दारातून बाहेर पडायचं तर आजींनी एका झेपेत माझ्यावर पकड मिळवली असती. बोळाच्या रिकाम्या चौकटीत शिरण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तसं करणं म्हणजे स्वतःच अजगराच्या मुखात शिरण्यासारखं होतं. नाही म्हणायला परसात उघडणारं दार होतं, पण त्या दारापासून आता मी बराच लांब सरकलो होतो. जोरात धूम ठोकली तर आजींच्या आधी मी तिथे पोहोचलो असतो. पण नक्की पोहोचलो असतो का? माझ्या मनातले विचार जणू ओळखूनच की काय. पण आजी हसायला लागल्या. फिदी फिदी फिदी. त्यांच्या ओठांची आणि जिभेची विचित्र हालचाल होऊन तोंडातून बाहेर पडणारं ते हसू अधिकच भयाण वाटत होतं. हसता हसता त्यांच्या तोंडातून थुंकी उडत होती. त्या अजून पुढे सरकल्या. परसात उघडणारं दार हाच माझ्या सुटकेचा एकमेव मार्ग होता. मी हळूहळू भिंतीला चिकटत माझ्या उजव्या हाताला असणाऱ्या त्या दाराकडे सरकू लागलो. आजी आता पुन्हा एकदा 2 गुडघ्यांवर स्वतःचं शरीर तोलत उभ्या होत्या आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून जागच्या जागीच घुमत होत्या. गोलाकार, डावी उजवीकडे, मध्येच घुतकारत होत्या. आजी स्वतःच्याच तंद्रीत गेल्या आणि तो क्षण मी साधला. अंगातलं सारं बळ एकवटत मी दाराकडे पळालो. दारापाशी पोचलो. एका हातात माधवला धरत दुसऱ्या हाताने दार ओढू लागलो. दार ढिम्म हलेना. दाराला मगाशी मीच मोठा अडसर लावलेला. मी लटपट्ट्या नजरेनं आजींकडे पाहिलं. त्या त्याच अवस्थेत घुमत होत्या, कमरेवर हात ठेवून डावी उजवीकडे. गोलाकार, डोळे मिटून घुमता घुमता त्यांच्या तोंडातून सापाच्या फुतकारासारखे आवाज बाहेर पडत होते. सुटकेची हीच एक संधी होती. मी एका हाताने हलकेच अडसर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो चांगलाच जड होता. ढिम्म सरकेना. मी एक चोरटा कटाक्ष आजींकडे टाकला. त्यांचं घुमणं जरा जास्तच रंगात आलेलं. मी हलक्या हातांनी माधवला खाली जमिनीवर ठेवलं आणि अडसर काढायला दाराकडे वळलो. किती सूक्ष्म अवधी होता तो. पळ 2 पळांचा, पण त्या अवधीतही आजींनी डाव साधला. मी माधवला खाली ठेवून दाराकडे वळताच त्या पुन्हा एकदा कर्कश किंचाळल्या. कानात कुणीतरी तप्त वाफाळणारं तेल ओतल्यासारखं वाटलं मला. सरसर सरसर करत एखादा नाक पुढे यावा तशा त्या 4 पावलांवर वळवळत विजेच्या वेगाने पुढे आल्या. त्यांना पुढे येताना पाहून मी भीतीने दूर सरकलो. अगदी पार पडवीत उघडणाऱ्या माझघराच्या मुख्य दाराशी पोहोचलो आणि मग मला माधव दिसला. छोटा माधव. परसातल्या दाराशी बसून एकटाच खिदळणारा माधव आणि त्याच्या शेजारी गुडघ्यांवर उभ्या असणाऱ्या गानू आजी. मी त्याला तिथेच टाकून आलो होतो. मघापासून एकवटलेला माझा सारा धीर त्या क्षणी खचला आणि मग भयातिरेकाने मी मुळूमुळू रडू लागलो. रडू बाई रडू,
रडू बाई रडू, एकटाच रडू, रडणारा खातो धम्मक लाडू, रडणारा खातो धम्मक लाडू. आजी टाळ्या पिटत लहान मुलासारख्या खदा खदा हसत म्हणाल्या. त्यांचं अनुकरण करत माधवही टाळ्या पिटू लागला. मी मटकन खाली बसलो. आजींनी माधवच्या पोटाभोवती विळखा टाकत त्याला एका हातानं उचललं आणि माकडीने आपल्या पिल्लांना धरतात तसं पोटाशी धरत त्या 3 पावलांवर रांगत रांगत देव्हाऱ्याच्या दिशेने सरकू लागल्या. मी पुन्हा घाबरून दारातून आतल्या दिशेला सरकलो. देव्हाऱ्यापाशी येऊन पोहोचताच आजीने हातात धरलेला माधवला खाली ठेवलं आणि त्या तिथेच फटकल मारून बसल्या. त्यांच्या डोळ्यात आता एक अनोखी चमक आली होती. त्यांच्या डोळ्यात वात्सल्य नव्हतं, प्रेमही नव्हतं. त्यांच्या डोळ्यात एक आसुसलेपण होतं, धूर्त आणि क्रूर अधाशीपणा होता. त्या डोळ्यात भूक होती, अनेक वर्षांपासून खदखदणारी भूक. सोडा सोडा त्याला, मी कसंबसं आजींना उद्देशून म्हणालो. माझा आवाज मला त्यावेळेला किती वेगळा वाटला, हवा गेलेल्या फुग्यासारखा, सैल, मलूल आणि शक्तिहीन. सोडू त्याला, हे सोडू, ये ये इकडे, ये इकडे, जा घेऊन त्याला, घेऊन जा त्याला, आजी मला वेडावत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी माधवला खेचून घेत त्यांच्या मांडीवर बसवलं. मगापासून खिदळणारा माधव एकाएकी रडू लागला. तुला खाऊ, हां खाऊ, तुला खाऊ. आजी त्यांचे किरके दात दाखवत रेकल्या आणि माधवच्या रडण्याचा सूर टिपेला पोहोचला. उगी उगी बाला, मी हाय ना, हं उगी उगी, का ललतो, का ललतो रे बाला. त्यांच्या त्या मूळच्या किरट्या चिरक्या आवाजात ते बोबडे बोल अधिकच भेसूर आणि दुष्ट वाटत होते. आजी आजी सोडा त्याला, सोडा, मी पुन्हा एकदा म्हणालो. त्यावेळेला जरा जास्त मोठ्या स्वरात. आजींनी एकदम मान वर करत माझ्याकडे पाहिलं. नागाने अचानक फणा काढून पाहावं तसं. त्यांच्या नजरेत निखारा फुलला होता. त्याच धगधगत्या नजरेने मला पाहत त्या गुरगुरल्या, मांजरीसारख्या फिसकारल्या. केवळ देह मानवी होता म्हणून, अन्यथा त्यांची एकही हालचाल मानवी वाटत नव्हती. आजीला भूक लागली आहे, भूक, आजीला भूक लागली आहे. किती दिवसांपासून उपाशी आहे आजी. आज खाणार, आज खाणार, अगदी मनसोक्त खाणार, खाणार, मनसोक्त खाणार, असं म्हणत त्या खी करत हसल्या. त्यांनी छोट्या माधवला वर उचलत तोंडाशी घेतलं आणि त्यांच्या त्या लांब लचक तांबड्या जिभेने त्याला चाटायला सुरुवात केली. माझ्या पोटातून उलटीचा उमाळा आला. माधव आता हंबरडा फोडून किंचाळत रडत होता. रडू नको, रडू नको, रडणारी बाळं नाही खात आजी, रडणारी बाळं नाही खात आजी, शांत हो भाऊ, शांत हो, असं म्हणत त्यांनी माधवला मांडीवर ठेवलं आणि त्या गाऊ लागल्या. एवढी वर्ष झाली. उन्हाळे गेले, पावसाळे गेले, नवे दिवस नवे अनुभव देऊन गेले. जाताना जुन्या आठवणी आपोआप खुडत गेल्या. नव्या आठवणींचे नवे पापुद्रे पुन्हा पुन्हा नव्याने चढत गेले. पण त्या संध्याकाळी गानू वाड्यात ऐकलेली गानू आजींची अंगाई कातडीवरल्या गोंधणासारखी मनाला कायम चिकटून राहिली. कसं वर्णन करणार त्या अंगाईचं? शब्द थिटे पडतील वर्णन करताना. खरंच शब्द कित्येकदा किती तोकडे पडतात घटनेतला नेमकेपणा दाखवताना. आजी गाऊ लागल्या आणि बाहेर अंधारी थबकला. ज रे झोपलं, ज रे झोपलं, बाळ माझं पिकलं, पिकल्या बाळाला किती खाऊ,
जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई, बाळा तुझी झोप कावळ्याने नेली. लाल लाल ओठ मला हवे, लाल लाल ओठ मला हवे. जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई, बाळाची आई गेली दूर गावा, बाळाची आजी त्याला खाई. जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई. त्यांच्या त्या भेसूर स्वराला असं म्हणताने साथ द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या किरट्या कर्कश आवाजाने सभोवताल भारला गेला होता. बाहेर पानं सळसळू लागली. गोठ्यातल्या गायींनी जीवाच्या आकांताने हंबरायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा शब्दभ्रम होता. तो स्वर फूल पाडत होता. आजूबाजूच्या निर्जीवाला, अचैतन्याला आवाहन करत होता. माझघरात काहीतरी जिवंत होऊ लागलं. आजवर मृत असणारं किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी आजींच्या त्या सुरात सूर मिसळून गाऊ लागलं. बाळाचे ओठ, बाळाचे ओठ जसे जास्वंदी देठ, चावून खाया मजा येई, चावून खाया मजा येई. जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई. माझघराच्या भिंती, भिंतीवरल्या मातीची फेपडं, माझघराची दारं, अगदी सारं काही जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. किती अभद्र आकार होते ते. भिंती सोलीव कातडासारख्या लाल तांबूस दिसू लागल्या. कातडीचा एक एक पापुद्रा सोलून काढावा तसे भिंतीचे पापुद्रे ओघळून पडत होते. दरवाजांचा तर रंगच बदलला होता. काळपट लाल रंगाची ती दारं न जाणो कोणत्या जमान्यातली भासत होती. आजींच्या त्या भेसूर सुरांना जसजशी इतर आवाजांची साथ मिळत गेली तसल्या त्या अधिकच बेभान होऊन गाऊ लागल्या. सांडलं रगत, सांडलं रगत बघतो भगत, रक्ताची चटक त्याला लागी. जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई, रक्ताची चटक त्याला लागी. जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई. माझ्या भोवताली सारं सारं माझघर गरगर फिरत होतं. डोळ्यांना जणू भ्रमरोग झाला होता. कुठे पाहावं, काय ऐकावं तेच कळेनसं झालेलं. उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला तर झोकांड्या जात होत्या. काय होतं ते? ते भास होते का? ते भास असतील ते एवढ्या जिवंतपणे जाणवण्या एवढं घडलं तरी काय होतं? आता आजूबाजूचे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. सरपटण्याचे, कणण्याचे, कुंथण्याचे, भेसूर आवाजात रडण्याचे. जे जे आवाज सुसंस्कृत मानवी कानांना अस्पृश्य वाटतील ते सारे आवाज आजींच्या स्वरात स्वर मिसळून त्यांची ती हिडीस अंगाई गात होते. माधव धाय मोकलून रडत होता. बाहेर गाई जीवाच्या आकांताने किंचाळल्यागर हंबरत होत्या. आणि मी 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 भेलकांडत होतो, खाली पडत होतो, पुन्हा उठून तोल जाऊन पडत होतो. नेमकं काय घडत होतं तेच माझ्या जाणीवांना नोंदवून ठेवता येत नव्हतं. नेमकं कधी, किती वेळानंतर ते घडलं आठवत नाही आठवत. पण भेलकांडल्या अवस्थेत कधीतरी माझ्या पायाला काहीतरी लागलं. एखादं भांडं उलटल्यासारखा आवाज आला. माझं लक्ष गेलं नाही, पण माझ्या नजरेस ते पडलं. अगदी योगायोगाने म्हटलं तरी चालेल. ते ताट होतं. मगाशी काकूने ज्यात चिखलमाती कालवली होती ते ताट. पण काकू तर ते ताट त्या खोलीच्या दाराशी ठेवणार होत्या. नैवेद्य होता म्हणे तो कसला तरी. मग ताट इथे कसं? विसरल्या बहुधा ठेवायला. माझं मन झरझर विचार करू लागलं. विचार निसटत होते, त्यात सुसूत्रता नव्हती. खेचून ओढावत असं कुणीतरी मला विचार करण्यापासून अप्रवृत्त करत होतं. काकू काहीतरी म्हणाल्या होत्या. परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागली तर? निसटलं. कसली परिस्थिती?
कुणाचे हात? कशाच्या बाहेर? विचारांना दिशाच नव्हती. पाण्यावर उमटणारे तरंग क्षणात विरून जावेत तसे विचार मनात पडल्या पडल्या विरून जात होते. सारी इंद्रिय शिथिल पडली होती. जागे होते ते फक्त कान मोठ्या औत्सुक्याने गानू आजींची ती अंगाई ऐकत होते. भेसूर, हिडीस आणि अभद्र अंगाई. आजी आता स्वतःच्या तोंडाने गात नव्हत्या, तरीही अंगाई चालूच होती. कोण गात होतं त्या अंगाई? त्याच सुरात आणि तालात. आजीने माधवला वर उचलून घेतलं. मोठा आ करत त्याच्या मानेजवळ तोंड नेलं. तो क्षण जिकरीचा होता. अगदी शेवटच्या क्षणी माझ्या आतून प्रतिकाराचं एक बीज सरसरत वर आलं. काकू काय म्हणाल्या होत्या? आठवलं. मी उठून उभा राहत पेशाने किंचाळलो, थांब आजी. आजी दचकून थांबल्या. त्या क्षणी अगदी क्षणभर आजींच्या त्या अघोरी अंगाईने जागवलेलं ते अभद्र हिरीस नाट्यही थांबलं. आजींनी रोखून माझ्याकडे पाहिलं. काय रे कुत्तरड्या? त्यांच्या नजरेतला तो निखारा माझं अंग प्रत्यंग जाळत गेला. काकू काय म्हणाल्या होत्या? बुळबुळीत, चिकट, निसर्ड मन. त्यात काही उमटेच ना. मेंदूही झिंगलेला. आणि आजी गुरगुरल्या एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारख्या. मोठाला आ वासत त्यांनी माधवच्या मानेचा लचका धरला. काकू काहीतरी म्हणाल्या होत्या. घसरणारं, मनातून निसटणारे सारे विचार त्या एका वाक्यापाशी येऊन थांबत होते. आठवलं. आजी थांब. वरण भात खा, परत जा. मी तारस स्वरात किंचाळलो. आजी दचकल्या. यावेळी जरा जास्तच. माधवच्या मानेचा धरलेला लचका सोडत त्यांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्यांचे हिरवे डोळे मांजरासारखे लकाकत होते. पण मी चुकीचे शब्द उच्चारले होते. वरण भात खा नाही. मग काय खा? आजी हातांचे दोन्ही पंजे माझ्याकडे रोखत गुरगुरल्या. म्हणजे तुला काहीतरी माहिती आहे. तुला काहीतरी माहिती आहे, पण आत्ता आठवत नाही आहे, हो ना? आणि आता आठवणारही नाही, असं गुरगुरल्या आवाजात म्हणत आजींनी मान वर केली आणि त्याच फिसकारल्या स्वरात काहीतरी पुटपुटल्या. फर. बोळ्यातून काहीतरी सरपटत येत होतं. काहीतरी लांब, रुंद आणि अजस्र. गिळगिळीत. वेळ थोडा होता. दूध भात खा, परत जा. मी पुन्हा ओरडलो. पण माझे शब्द चुकले होते हे मला कळत का नव्हतं? सरपट्ट्याचा आवाज जवळ येत होता. आजी मान वर करत पुन्हा काहीतरी पुटपुटल्या. जणू मंत्र म्हणून त्या कुणाला तरी त्यांच्या मदतीला बोलवत होत्या. फर 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 फर. आवाज अजूनच जवळ आला. माझा धीर आता खचत चालला होता. काय म्हणाल्या होत्या काकू? काय म्हणाल्या होत्या? बोळ्याच्या तोंडाशी काहीतरी हल्लं आणि माझ्या मनातही काकूंचे बोल मला स्पष्ट आठवले. चिखल भात खा, परत जा. माती मायेची शपथ आहे तुला. मी किंचाळलो. चिखल भात खा, परत जा. माती मायेची शपथ आहे तुला. मी पुन्हा एकदा किंचाळलो. ब्रेक लागल्यावर एखादी गाडी जशी करकचून थांबावी तसं आजूबाजूचं ते अभद्र नाट्य ताबडतोब थांबलं. आजी भयचकित नजरेने माझ्याकडे पाहू लागल्या. वटारल्या डोळ्यांनी काहीच न कळल्याप्रमाणे. त्यांच्या त्या लकाकणाऱ्या हिरव्या डोळ्यात एक कोडं होतं, गोंधळे पण होतं आणि भीती होती. मी ताठ उभा राहिलो. एक बोट आजींकडे रोखून नाचवत पुन्हा किंचाळलो. चिखल भात खा, परत जा. माती मायेची शपथ आहे तुला. माझ्या अंगात जणू काहीतरी संचारलं होतं. मी बेभान होऊन पुन्हा किंचाळत होतो, नाचत होतो, ओरडत होतो. चिखल भात खा, परत जा. माती मायेची शपथ आहे तुला.
उन्हात ठेवलेला बर्फ भरभर वितळावा तसं सभोवताली काहीतरी वितळत होतं. मघापासून वातावरणावर अंधाराचा, भयाचा, अभद्राचा जो जाडसर लेप चढला होता तो भरभर विरघळत होता. मघाचे ते क्रूर फसवे रंग, आवाज, सारं काही वेगाने निवत होतं. मध्येच आजी हेल काढून रडायला लागल्या, स्मशान घाटावर ओरडणाऱ्या कुत्र्यासारख्या. त्या रडण्यात वेदना होती, दुःख होतं आणि हो पराभवही होता. आजीही प्रचंड वेगाने खचत चालल्या होत्या. मघाचा त्यांचा तो आवेश आता पार रुळावला होता. त्यातून माझं बेभान ओरडणं चालूच होतं, चिखलभात खा परत जा, चिखलभात खा परत जा, माती मायेची शपथ आहे तुला. त्या निर्जीव तिन्ही सांजेला गानूवाडा किती वेगवेगळ्या आवाजांनी भारला गेला होता. माझं बेभान किंचाळणं, माधवचा आक्रोश, गायींचा हंबर, आजींचं हेल काढून रडणं आणि आजींच्या त्या रडण्यात बेमालूम लपलेलं न जाणो आणखीन कुणाचं तरी विव्हळणं. मध्येच केव्हा तरी बाहेर गलबला ऐकू आला. आधी काकूंचा, मग भिवा मामाचा आवाज आला. त्यानंतर नाना, गानू आजोबा, एका मागोमाग एक सगळेच घरात घुसले. त्या रात्री आणखीन काय घडलं मला काहीच आठवत नाही. त्या रात्रीचंच असं नाही, त्या दिवसानंतर सरपणीत गानूवाड्यात काय घडलं मला नीटसं आठवत नाही. म्हणजे मी आठवण्याचा प्रयत्न करत नाही. त्या रात्रीनंतरचं काही मेंदूतून निसटून मनात डोकावू पाहिलं तरी मी आठवणींच्या बुरुजाचे दरवाजे अगदी कडेकोट बंद करून घेतो. पण हे झालं आजवरचं. आज मला हे सारं आठवावंच लागणार आणि लिहावंच लागणार. पण हे सारं मी अगदी त्रयस्थासारखं आठवणार आणि लिहिणार, कारण पुढे जे काही घडलं ते आठवण्यासारखं नाहीच आहे मुळी. त्या रात्री गानू आजी गेल्या. सकाळी त्यांचा अंत्यसंस्कार आटोपतो न आटोपतो तोच दुपारी कांजिण्यांच्या तापात होरपळलेल्या सुनंदननेही मान टाकली. त्या संध्याकाळी अवघ्या गानूवाड्याने आक्रोश केला, पण असं नको. गानूवाड्यावर त्या 15 दिवसात मृत्यूने जो घाला घातला त्यात मला गुंतायचं नाही आहे. शक्य तेवढं तटस्थ राहून मला हे सारं लिहायला हवं. सुनंदनच्या मृत्यूने कोसळलेल्या काकू आणि नानांना सावरायला वेळ मिळतो न मिळतो तोच सुनंदनच्या 10व्याला आजोबाही गेले. अगदी झोपेतच गेले. आजोबांना सरणावर चढवून परतताना नाक चावून त्याच दिवशी नानाही गेले. अवघ्या 10 दिवसात 4 मृत्यू. वाडी मुकी झाली आणि वाडा दीनवाणा, बापुडवाणा होऊन गेला. दुधावरल्या साईसारख्या तकतकीत दिसणाऱ्या काकू वाळलेल्या पापडासारख्या निस्तेज आणि रंगहीन दिसू लागल्या. त्या शापित कोंडल्या वातावरणात जीव घुसमटू लागला. आणि मग एके दिवशी आम्ही सरपणी सोडली, कायमची. सरपणी सोडताना एकदाच आम्ही सगळे, म्हणजे मी, आई, बाबा आणि ताई, काकूंचा निरोप घ्यायला वाड्यात शिरलो. काकू माझघरात बसलेल्या, खिन्न, उदास, रंग उडालेल्या एखाद्या जुन्या भिंतीसारख्या. मी भेदरल्यागत त्यांची नजर चुकवत इकडे तिकडे पाहत राहिलो. आईच्या कुशीत शिरून रडताना काकू अगदी निराधार आणि असहाय्य वाटत होत्या. शेवटी एकदाचा काकूंचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. भिवा मामा आम्हाला बस थांब्यापर्यंत नेणार होता. सारे गाडीत बसले. मीही बसणार तोच आतून काकूंचा रया गेलेला आवाज आला, अवी जरा येतोस काय रे आत? आईबाबांनी मला खुणेनेच आत जायला सुचवलं. मी गोंधळल्या मनाने आत गेलो. रडून रडून सुजलेल्या डोळ्यांनी काकू भिंतीला टेकूनच बसल्या होत्या. माधव झोपाळ्यात झोपलेला. मला पाहताच त्या एकाएकी धाय मोकलून रडू लागल्या.
मी मी तुला एकट्याला इथे सोडून जायला नको होतं रे, नको होतं. बोलता बोलता मध्येच त्या थांबल्या आणि मग आजूबाजूला पाहत कानोसा घेत करड्या आवाजात म्हणाल्या, कुत्तरड्या, मी अशी संपणार नाही, मी अशी संपणार नाही. मी येईन सगळ्यांना गिळेन, तुमच्या तानुल्याचं रक्त पिईन. बघत रहा, बघत रहा. मी मी थंड पडलो. तो आवाज काकूंचा नव्हता, तो गानू आजींचा होता. माझ्यासमोर बसलेल्या स्त्रीचा चेहरा काकूंचा होता, पण त्या चेहऱ्यावरचे भाव गानू आजींचे होते. हिरीस आणि हिंस्र. तेवढ्यात भिवामामा आत आला. काकूंनी सरड्याप्रमाणे रंग बदलत चेहऱ्यावर दीनवाणे भाव आणले. मी लटपटत्या पायांनी माझघराबाहेर पडलो. पण माझघराबाहेर पडताना माझं लक्ष गानूंच्या देव्हाऱ्याकडे गेलं होतं. गानूंचे देव माझ्याकडे पाहत क्रूर आणि खुनशी हसत होते. त्या दुपारी आम्ही सरपणी सोडलं ते कायमचं. नंतर कुणी सरपणीची, गानूवाड्याची फार आठवणही काढली नाही. पुढे आम्ही मुंबईत आलो. मी मुंबईतच शिकलो, चांगल्या नोकरीला लागलो. यथावकाश लग्न, मुलांची लग्न, त्यांना मुलं. आयुष्य कसं फॉरवर्ड केल्याप्रमाणे वेगात सरत होतं. सरपणीच्या गानूवाड्याच्या आठवणी मी मनाच्या सांदी कोपऱ्यात कुलूप बंद करून टाकला होता. पण परवा दुपारी त्या एकाएकी बाहेर आल्या, शांत निजलेल्या, जहरी नागाने त्वेषाने फणा काढाव्यात तशा. आता सारं लिहून झालंय. लिहिलेलं हे बाळ मी माझ्या टेबलावर ठेवून देणार आहे. ते अर्थात कुणाला तरी सापडेलच आणि कुणीतरी ते वाचेलच. तर परवा दुपारी काय घडलं? मुलगा कामावर गेलेला. सौ आणि सुनबाई घर रहाटीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या. घरात मी आणि माझी पाळण्यात झोपलेली वर्षाची छोटी नात आदिती. दुपारचं जेवण अजून व्हायचं होतं. पोटात भुकेची आग पसरायला सुरुवात झालेली. रिटायर्ड माणूस, वेळ कसा घालवायचा हाच प्रश्न. अचानक आदित्य उठून रडायला लागले. मी पाळण्यातनं तिला उचलून खेळवू लागलो. तिच्याशी बोबडे बोल बोलू लागलो. तिच्याशी खेळण्यात अगदी मग्न झालो होतो मी. आणि एवढ्यात आता हे कसं लिहू मी? कसं लिहू? माझ्या आतून काहीतरी उसळून वर आलं वेगाने, काहीतरी कडवट, काहीतरी घाण. मग ते विचार आले, रक्ताचे, मांसाचे. मग नजरेसमोर रक्ता मांसाचे लगदे दिसू लागले, लहान बाळांच्या रक्ता मांसाचे लगदे. मी आधी तिला तोंडाशी घेत चाटलं. खरं सांगतो त्यात वासनेचा लवलेशही नव्हता. होती ती भूक, रक्ताची, मांसाची. मला रक्त आणि मांस हवं होतं. कुणा लहानग्याचं, माझ्या आदितीचं. माझे दात करकरू लागले, ओठ आणि जीभ स्फुरण पाहू लागली, तोंडात लाळ जमली. माझ्या हातात वर्षभराची गोरी पान आदिती घमघमत होती. आणि मला गावंसं वाटू लागलं. आयुष्यात राष्ट्रगीताचा अपवाद वगळता कधी 4 शब्दही न गुणगुणणारा मी, माझ्या आतून, अगदी आतून त्यावेळेला गाण्याची उबळ येत होती. जो जो रे झोपलं बाळ माझं पिकलं, जो जो रे झोपलं बाळ माझं पिकलं, पिकल्या बाळाला कसं खाऊ, जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई, बाळा तुझी झोप कावळ्याने नेली, बाळा तुझी झोप कावळ्याने नेली. लाल लाल ओठ मला हवे, लाल लाल ओठ मला हवे, जो जो रे अंगाई, जो जो रे अंगाई, बाळाचे ओठ जसे जास्वंदी देठ,
भाळाचे ओठ जसे जास्वंदी देठ, चावून खाया मजा येईल, चावून खाया मजा येईल, ज रे अंगाई, ज रे अंगाई. आणि मी बेसूर सुरात गाऊ लागलो. माझं स्वतःवरचं नियंत्रणच गेलं होतं. भूक अनावर होत मी आधी तिला वर उचललं, वासत तोंडाशी नेलं. मला तिच्या मानेचा लचका तोडायचा होता इतक्यात, बाबा काय हे, आदिती का रडते? दारातून चप्पल काढण्याच्या आवाजासोबत सुनबाईंचा आवाज कानावर पडला. मी भानावर आलो. माझ्या जागा झालेला तो हिंस्र अघोर सरसरत खाली उतरला. लोळा गोळा होत मनाच्या तळाशी नाहीसा झाला. कुणाला काही कळायचा प्रश्नच नव्हता. पण मी मात्र त्यानंतर कुणाशी बोललोच नाही. रात्र तळमळत गेली. सारं काही आठवलं, अगदी सारं 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 आठवलं. गानू काकूंचे ते शेवटचे बोलही, कुत्तरड्या, मी अशी संपणार नाही. मी येईन, सगळ्यांना घेईन, तुमच्या तांदुल्यांचं रक्त पिन, बघत राहा. म्हणजे मी मला नाही विचार करायचा, नाही मला विचार करायचा. काय घडलं, काय घडतंय, मला यावर बिलकुल विचार करायचा नाही. माझ्या हातून माझ्या आदितीला काहीही होता कामा नये एवढी काळजी मात्र मी घेणार आहे. सगळं लिहून झालेलं आहे. आता मी आमच्या गॅलरीत आलो आहे. या 10व्या मजल्यावरून खालची माणसं कशी मुंग्यांसारखी दिसत आहेत. आत्महत्या करताना देवाचं नाव घेतात का? कोण जाणे. मी आजवर कधीच घेतलं नाही, मरतानाही घेणार नाही. मनात खाली उडी मारण्याचे विचार आहेत. पण मी खाली उडी का मारणार आहे? मला आत्महत्या का करायची आहे? कारण अगदी स्पष्ट आहे. त्या करकरीत तिने सांजेला गानू आजींची अंगाई जशी मी ऐकली तशी इतर कुणीच ऐकायला नको, कुणीही ऐकायला नको. अगदी माझ्या तोंडून सुद्धा कुणी ऐकायला नको. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह. ही होती गानू आजींची अंगाई. लेखक ऋषिकेश गुप्ते. कथासंग्रहाचं नाव आहे अंधारवारी.